हे गाईज वेलकम टू आपल्या आणखीन एक नवा ब्लॉगमध्ये गाईज. अशा आहे गाईज तुमचं चांगले असणार. चाललो आता डिपेक्सला आवरून बिरून मस्त आयडेंटी कार्ड टोपी विपी चकीत रटकून त्या लोक आता काल लई काम केलं बरं का. वो रात्री जरासं ना जास्त गर्दी वगैरे जाते, मग ते वो मॅनेज करण्याला टाईम लागला, पण काही नाही केलं वगैरे हँडल वगैरे. आणि रात्री मीटिंग झाली एक, त्याच्यानंतर आता चाललो सकाळ सकाळी कुपन पण घेतो आजच्या पूर्ण दिवसाचे. बाकी काही नाही, बाकी टेन्शन नाही. 8 तारखेला आपल्याला मेन काम आहे गाईस. तरी बी काही टेन्शन घेऊ नका, ब्लॉग आपला आरामात शूट होईल. चला आता लवकर चला लवकर मी लिहायचो. चालतो पळत लई टाइम झाला ना, लवकर चला तुम्ही पण. तुमच्या घरातही असं बनवू शकता. नारळाचं झुंबर आहे, ज्याला आम्ही ड्रिल केलेलं आहे मशीनने, आणि याला असे छिद्र पाडून असं बनवलेलं आहे. तुम्ही समोर पण येऊ शकता. हे सर्व इथे आम्ही पोस्टर्स लावलेले आहे सर्वांनी. या पोस्टर्स मध्ये आम्ही पूर्ण संभाजीनगरची माहिती दाखवलेली आहे की संभाजीनगर मध्ये आतापर्यंत काय काय झालेलं आहे, डिपेक्स मध्ये काय काय झालेलं आहे, गौताळा, अभयारण्य, पैठणी, जे आपल्या पैठणला दाखवण्यात आलेले आहे. हे आपले बारीपाड्याचं व्हिलेज आहे की ज्यांनी दाखवलेलं आहे की बारीपाड्यामध्ये काय काय झालेलं आहे. हे तुम्ही बघू शकताय. तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये पण बघितलेलं आहे. इथे शेती उगलेली आहे. ते गहू 2 एकरामध्ये गहू लावले होते काल, तर ते आज ते उगलेले आहेत गहू. आणि हे तेच डिपेक्सचे पूर्ण कंटेंट आहे. नक्की डिपेक्सला व्हिजिट करा आणि त्यामध्ये प्रदर्शनी गटाला पण व्हिजिट करा की जिथे आम्ही तुम्हाला भेटू. काय आईच भाऊ सांगतो गुच्ची वाईस ना गाइस, मी थालतो पोरगी दम सबुरीस नाही. इसको लगता मेरे को ब्लॉग में लूं मैं फेमस होगा. मी ते बघू शकता. आणि हे सर्व जे आहेत आता येणार आहे ते आम्ही सांभाळणार आहे. तर लवकर याच्या एक गोष्ट बनवलेली नाही, पण पुन्हा श्रेय घेऊन मी स्वतः बनवलेली. हे ते झुंबर मी बनवलेलं आहे सकाळी जाऊ. याच्या ह्या वेण्या पण आम्हीच बनवलेल्या आहेत. त्याच्यानंतर याच्या हे माझ्या मैत्रिणींचं योगदान आहे. मला सकाळी कॉल करते, नारळ कुठे भेटन, ते बी मंदिरात फोडलेले. तर मी नारळ जमा करून आणले प्रत्येक याच्यातून. मंदिरं शोधू. पण एक गोष्ट सांगतो काही, यांचं ते प्रमोशन आहे का मीच करू आलो का? काय केलं तुम्ही? पण याच्या ब्लॉगचं प्रमोशन आम्ही करू. कुठे केलं होतं प्रमोशन? मी तुझ्या ब्लॉग मध्ये ते म्हणून तुझे व्ह्यूज वाढतायत. गाईज हे खरं आहे की नाही नक्की कमेंट मध्ये सांगा. यांची बारीपाडाची जी रील आहे का कालची, 7,000ला मी पाठवली. कोणी पाठवली? बारीपाडा मी बनवलेलं नाही, पण याच्या ब्लॉगचे जेवढे पण 7,000 व्ह्यू गेलेले ते माझ्यामुळे गेलेले आहेत. आणि याचा क्रेडिट फक्त मी घेऊ शकतो. ठीक आहे गाईज, मी तिकडे माझी बहीण आली येतील दाखवून येतो. चला ठेवा. बाय बाय. बाय. बघू शकता बोर्ड डायरेक्ट ते कशा खाली आलेले बघा. डिपेक्सच्या डायरेक्ट ते बोर्ड खाली घेऊन त्याच्या खाली उभा राहिले. एवढं ऊन पडलेले डायरेक्ट. काही इंडस्ट्रीज आलेले बघू शकता तुम्ही डायरेक्ट काल डिपेक्सला. इंडियन आर्मीचे 9 जवान डायरेक्ट आपल्या डिपेक्स मध्ये उपस्थित झाले. तुम्ही बघू शकता गाईज. बघू शकता आता नाश्त्याला काय माहिती कोणीच ते समोसे. आता मी 500 समोसे खाऊंगा डायरेक्ट पटापटा. आणि चहा पण आहे आपल्याला. दुपारचा नाश्ता गाईस, दुपारचा नाश्ता 500 समोसे डायरेक्ट सगळे खाऊ राहिले. लाल बिल्डिंग मध्ये मीटअप आपला सक्सेसफुल झालेला आहे. सगळे पोरं येऊ राहिले इथं. लाल बिल्डिंग मध्ये आपली स्पेशल मीटअप साठी रूम आहे गाईड. दाखवू नाही शकत, फक्त हे दाखवतो. तुम्ही कधी आले का बघायची. इथं अशी आपली इथं मीटिंगची रूम आहे, फक्त दाखवतो. हे असं इथं समजून घ्या ती कोणची रूम आहे. आता तुम्हीच जास्त वो डिस्क्लोज नाही करू शकते. वो प्रायव्हसी ब्रेन त्यांच्या की नाही खुश तुचकीची बरोबर की नाही. चला मग आता काहीच भांडणं झाले यांचे. आता मारू कापर खुपर आहे, चालणार आहे का बरं? व्हिडिओ बंद करायला लावून राहिले गाईज. भाऊ सोबत जरासं किरकिर झालेली आहे. आमच्या प्रमुख सोबत किरकिर झालेली दिसू राहिली तुम्हाला. काय कसं काय. आणि आता जरा मीटिंगचं आयोजन करण्यात आलेले सगळे पोरं इथं उपस्थित आहे आपले बरं का. बघू शकतो तुम्ही सगळे. मीटिंग आहे ना, मीटिंग आहे ना. बरं बघू शकता आपल्याला हा मॅप देण्याला आलेला आहे. वर्ल्डचा मॅप आहे गाईज. आता या मॅप मध्ये आता डिपेक्स शोधायचं आणि डिपेक्सला यायचं गाईज. आणि कुठे यायचं ते MIT कॉलेजला यायचं. गटाची मीटिंग चालू झालेली आहे. गट प्रमुख वगैरे इथं उपस्थित झालेले. पोरं सगळे बसलेले. जरा झोमात मीटिंग होणार आहे आज डायरेक्ट. जरा यांचे जरा घेणार आहे. कामच करीत नाही. यो पोरग कामच करून राहिलं गाईज. काहीच काम नाही करीत. निसतो माझ्या मारवालीच येऊन. समोर राहिला पूर्ण सगळे याचे इंडस्ट्री ते सगळे एक्सपर्ट वगैरे येणार याच्याकडे गाईस. बघू शकता तुम्ही. देवा भाऊ आमचे. फायनली मला हेल्थ केअर सेक्टर दिलेले आहे एक्झामिनेशन साठी. आता मी इथंच बसणार आहे. आता उद्या मला भेटायचं असेल तर मी एक्झामिनेशन सेक्शनलाच बसलेलो आहे आता.
फायनली मला एक्झामिनेशन सेक्शन दिलेलं आहे. मला इथंच बसायचं आता जेव्हा एक्झामिनेशन मी फक्त त्याला हेल्थकेअर सेक्टर दाखवणार बाकी कोणचंच नाही. आणि बाजूला जे एक इंडस्ट्रीयल भाऊ दिलेलं आहे आणि इकडं साईडचं जे सेफ्टी का ते सध्याला दिलेलं आहे आता जवळपास आहे. आणि बाकीचं सम्यावर चाबरे उभे उदर ITI सेक्शन वगैरे घेतलेले आता जाऊ दे. आता जाऊ बसलोय मस्त. आता पुढे बघा मी मस्त चिलमध्ये माझ्यासाठी मस्त स्पेशल ऑफिस आहे माझ्यासाठी, छोटंसं ऑफिस माझं. ठीक आहे आता भेटतो तुम्हाला थोड्या वेळ चिलमध्ये आरामात. Finally आजचा दिवस जरा बरं वाटलंय जरा. आज आम्हाला मला कोणतं सेक्शन विक्शन वाटून दिले, याला तिकडे हाकलून दिलं तरी आमच्या सेक्शन मध्ये येऊन बसलेलं आहे. मला सेफ्टीचं सेक्शन दिलेलं बाजूला माझ्या सेक्शन मध्येच येऊन बसतो, याला दुसऱ्या सेक्शन मध्ये जावं वाटणारच नाही गाईस. आणि याच्यासोबत खूप मोठी ट्रॅजेडी झालेली ती आरामात मी तुम्हाला एक्सप्लेन करीन. आता सध्या मला टाइम नाही तेवढा, तर मी जेवण करायच्या टायमाला भेटतो तुम्हाला. थांबा जरा, तुम्हाला जर काम आलेली कुठे बसवलं तुम्हाला लवकर सांगा. कस काय बसले तुम्ही इथं? चौक एका ठिकाणी आणि ते तिघ एका ठिकाणी. कस काय नाही टाइम सोडा काहीच. मी पहिले विचार करून मारून गेलो आजच्या आधी कस काय आली एका ठिकाणी. काहीच बघू शकता काही एका ठिकाणी बसावं लावलेलं नाही, एक ठिकाणी कस काय आले. काय म्हणलं तर तू खोटं बोलला का नाही. फायनली बघू शकता कोणचं प्रोजेक्ट आलेलं. अरे बाप काहीतरी मशीन आहे. अरे काय करतो माहिती का, जी सोलारवरची जी धूळ वेळच आहे का ती साफ करण्यासाठी हे मशीन बनवलेले. यांनी बनवलेले, त्यांनी पण बनवलेले. खूप मस्त प्रोजेक्ट आहे, मला आवडले. हा ते दोघं पण बनवलेले, पण ते आराम करते सध्या. चांगलं प्रोजेक्ट आहे, एकदम खतरनाक प्रोजेक्ट दिसले मला. ठीक आहे तुम्ही बघा जरा मुवमेंट बघा त्याची. उगं नाही म्हणतात साधं प्रोजेक्ट. डिपेक्स म्हणते डिपेक्स. नळेगाव मार्गे आल्यावर नळेगावून उदगीरला जाणारा मार्ग तिथे येरमोड आहे. येरमोडून गावात फायनली रात्रीचं जेवण बघा काय काही. अरे बाप खतरनाक. आलू मसाला, चिल्ली, लोणचं, पापड, काकडी, पोरी, त्याच्यानंतर बर्फी, त्याच्यानंतर काय राईस मसाला. ओ हो जेवल्या गाईस तुम्ही लवकर गाईस. फायनली ते काहीतरी कोणता कार्यक्रम चालू झालेला आहे रे. सांस्कृतिक कार्यक्रमाचं आगमन झालेलं आहे गाईस. तुम्ही आता मागं बघ आता व्हिडिओची क्लिप लागली आहे गाईस. लवकरात लवकर सांस्कृतिक कार्यक्रम चालू राहिला गाईस. तुम्ही आवाज ऐकू शकता गाईस. 1 2 3 चालू होणार गाईस. झाली कोप्यात जसा चुलता बंगला, तिचा पिला मधी जीव, तिचा पिला मधी जीव झाडाला टांगला. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिची उलुशीच चोच, तेच दात तेच ओठ, तिची उलुशीच चोच तेच दात तेच ओठ. तुले दिले रे देवान 2 हात 10 बोट, तुला दिले रे देवान 2 हात 10 बोट. दिन झोका झाडा दिन झोका झाडा एका पिलासाठी 3 झोका झाडाले. वाह रसिक हो. प्राचीन भारतीय नाट्य परंपरेचे जनक भरत मुनी म्हणतात, नाट्य हे कलेचं सर्वसमावेशक अंग आहे. अद्भुत रस, रौद्र, विभत्स रस, भयानक रस.
फायनली मीटिंगचं आयोजन करण्यात आलं. इथं सगळे उपस्थित आहे आपले मेन प्रमुख वगैरे जे जे करून देऊ सर्वप्रथम. ओमकार सिनारे हे आपले गटाचे संचलन समिती गटप्रमुख आहेत. सचिन दादा पारवे हे संचलन समिती सदस्य आहेत आणि सर्वेश दादा सार्थक दादा हे संचलन समिती सदस्य आहेत. तर आपण गणेश पासून परिचय सुरू करू. तुम्हारा क्या सांगू क्या अभी क्या हो रहा है नहीं क्या बहुत लई थके हुए क्या आ गए अभी झोपने की वेळ हो गई इतके थकले भाई इसका भी कितना यार कळाचं काम राहतं वो काम बिम खत्म करके मस्त आ गए अभी स्टेशन नहीं गई आता तुम जॉब जाओ अभी गाइस काळजी घ्या तुम्हारी सगळे की चलो गाइस गुड नाइट टेक केअर गाइस चलो गाइस बाय गाइस बाय गाइस बाय